अमरावती विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्यासह लोणार सरोवराचे प्रत्यक्ष निरीक्षण केले। दौऱ्यादरम्यान सरोवर परिसरातील पाण्याची वाढती पातळी, त्याचा परिसरावर होणारा परिणाम आणि सुरक्षेसाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली। मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की धारातीर्थ भाविकांसाठी सरोवर स्नानास खुले होईपर्यंत आपला लढा सुरू राहणार आहे। प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा। दौऱ्यापूर्वी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सरोवरासह शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता युद्ध पातळीवर केली। प्रशासनाने भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत। सरोवराच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलंय। पुढील उपाययोजनांवर नागरिकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। सध्या आपण आहोत लोणार सरोवराकाठी आणि या ठिकाणी नुकताच मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लक्षवेधीच्या मुद्द्यावर लोणार सरोवराचा मुद्दा उचलला होता आणि याच अनुषंगानं आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोणार विकास आराखड्याची बैठक होत आहे। आपण बघू शकता या लोणार सरोवराची झपाट्याने वाढत असलेली पाणी पातळी आणि हे जे कमळजा मातेचं मंदिर दिसतंय, या मंदिराचं देवीच्या मुखवट्यापर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि वाढती पाणी पातळी या संदर्भात या ठिकाणची बैठक आयोजित होते। या बैठकीचा आपण सध्या आढावा घेत आहोत। बघूया या बैठकीचं फलित काय निघतंय। तर प्रमाणे स्थापन करण्यात आलेली जी काही लोणार विकास समिती आहे त्यांच्या अध्यक्षा आणि कमिशनर अमरावती या ठिकाणी लोणारला त्यांनी पहिल्यांदा प्रत्यक्ष येऊन भेट घेतली आणि मी परवा दिवशी लोणार सरोवरातील जे काही पाणी पातळीची मध्ये वाढ होते आणि त्याच्यावर जी काही कारवाई तातडीनं होणं अपेक्षित होती त्या संदर्भात जी काही लक्षवेधी पुकारली होती, विचारली होती आणि त्या माध्यमातून जे सभागृहामध्ये अभूतपूर्व जी काही चर्चा झाली त्याची तातडीनं दखल कमिशनर मॅडमने घेतली आणि त्या या समितीच्या अध्यक्ष त्या आज प्रत्यक्ष लोणारला येऊन मला वाटतं त्यांनी पाहणी पण केली आहे आणि ती पाहणी करून त्यांनी आज बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये त्यांची चर्चा सुरू आहे। त्या समितीमध्ये अद्याप माझा समावेश होण्याची म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचा समावेश करण्याची जी मागणी केली आहे त्याची कार्यवाही सुरू आहे। तरीसुद्धा अध्यक्ष या समितीच्या अध्यक्ष या नात्यानं मी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांच्या जे काही आपल्या भावना आहेत त्या त्यांच्यासमोर मांडल्या, त्यांना एक निवेदन दिलं। या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांची जी काही प्रायोरिटी आहे की जे पाणी पातळी जी वाढ झाल्यामुळं जी काही मंदिरं पाण्यात गेली आहेत ती पाणी लिफ्ट करून ती मंदिरं पुनर्स्थापित करणं गरजेचं आहे। कमळजा माता आणि ती सगळेच एकूण मंदिरावरती लोणारकर आणि इथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळं पाणी पातळी ताबडतोब कमी करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावीत अशी मागणी केलेली आहे। त्या संदर्भात मला आजच सांगण्यात आलं की जसं सभागृहात माननीय वनमंत्र्यांनी घोषणा केली होती त्याप्रमाणे त्यांची बैठक पण झाली आणि त्यांनी त्या समितीची म्हणजे जो अहवाल आहे वन्यजीव विभागाचा त्यांनी त्याला मंजुरी पण दिलेली आहे आणि आता ही तातडीनं कार्यवाही सुरू होईल अशा प्रकारची मला आज कमिशनर मॅडमनी सांगितलेलं आहे। त्यामुळं आपल्या प्रयत्नाला मला म्हणजे सुरुवातीचं जे प्राथमिक जे आपलं काम आहे की पाणी पातळीत झालेली वाढ कमी करण्याच्या संदर्भात जी उपाययोजना करायची यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले तुमची दखल घेऊन मी सभागृहामध्ये जे काही रान उठवलं या आपल्या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नाला हे यश आलेलं आहे। लोणार धारतीर्थ खुलं करण्यासाठी काही मागणी केली आहे का आपण आयुक्ताकडे? होय, लोणारचं जे धार आणि त्याच्या धारतीर्थ जे आहे ते आहे किंवा मग आपण रामगया मंदिर आहे, कमळजा माता मंदिर आहे, या अनुषंगानं जो पर्यटक येतो तो काही पाणी पाहण्यासाठी येत नाही, तो तीर्थक्षेत्राच्या भावना घेऊन सुद्धा येतो आणि म्हणून या सगळ्या याला तीर्थक्षेत्र पर्यटन असं म्हणावं अशी माझी पहिल्यापासून मागणी आहे। धारेमध्ये लोकांच्या श्रद्धा असल्यामुळं ते धारतीर्थ सर्वांसाठी खुलं करावं ही सुद्धा मागणी केलेली आहे। आता यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाही तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला ते करायचंच आहे। हा आपला निर्णय आणि आपला निर्णय हाच निर्णय कायमस्वरूपी जाणार आहे। अनेक जे काही सरोवरातले जे काही झरे आहेत आजूबाजूचे जे झरे आहेत त्याची झरे सक्रिय झाले त्याच्यामुळे सरोवरामध्ये जे क्षारयुक्त पाणी आहे त्याच्यात गोड जे पाणी सरोवराच्या आजूबाजूच्या झऱ्यातून जे जातं त्याचं देखील प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळं आपल्याला हे जे काही गोड पाणी क्षारयुक्त पाण्यामध्ये मिसळू नये याच्यासाठी जे आपले धार असेल, रामगया असेल, सीताराणी असेल
आता पापेश्वर थांबलेला आहे, पावसाळ्यामध्ये तो देखील सक्रिय झाला होता. तर आता हे सगळं जे काही पाणी एकत्रित करून थोडं पाणी आपण नगर परिषदेच्या फिल्ट्रेशन युनिटला पंप करून नेण्याचा आपलं प्रस्तावित आहे आणि त्याला जिल्हा नियोजन समितीकडून मान्यता देखील झालेली आहे आणि त्याला फॉरेस्टकडून ना हरकत प्रमाणपत्र अपेक्षित आहे आणि लवकरच फॉरेस्टकडून त्याला ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याचं काम तात्काळ आपण सुरू करतो आणि ही पूर्ण उपाययोजना आपण केलेली आहे. या ठिकाणी भाविकांची अशी मागणी आहे की जे दाधार तीर्थ मागील काही दिवसापासून बंद आहे, म्हणजे कोरोना काळापासून बंद आहे, ते केव्हा चालू होणार? भाविकांसाठी ते कधी खुले होणार? त्याच्या संदर्भात असं आहे की हे खूप बरोबर आहे की दीर्घ कालावधीतून अनेक हजारो वर्षांपासूनचं आपलं हे तिथं धार्मिक विधी वगैरे तिथं व्हायचे, तिथं तशी सोय देखील केलेली आहे, स्नान वगैरे केलं जायचं. कोरोना कालावधीतून ते बंद आहे, परंतु ह्याच्यामध्ये एक असं समोर आलं की तिथे जे काही आंघोळ वगैरे करताना अनेक काही साबण वगैरेचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळं ते जे सगळं पाणी आहे ते क्षारयुक्त पाण्यामध्ये मिसळून त्याचं कंपोजिशन बेसिक कॅरेक्टरिस्टिक सरोवरातल्या पाण्याचं बदलू नये या कारणास्तव DGASI यांच्याकडूनच त्याला ते प्रतिबंधित केलं आहे. कारण का हे ASI डिक्लेअर्ड मॉन्युमेंट आहे, लोणार क्रेटर आहे आणि त्याच्यामुळं आपण त्याच्यासाठी त्यांच्या सूचनानुसार आपण ते बंद ठेवलं. सर ते त्याच्या बाबतीत काही नागरिकांनी PL देखील दाखल केलेले आहे. त्याच्या बाबतीत कोर्टाकडून जर का आपल्याला तसे काही आदेश प्राप्त झाले सर सरोवर जाणारे जे गोडे पाणी आहे हे लिफ्टिंग करायचं तुम्ही सूचना दिलेलं आहे, हे काम तात्काळ कधी सुरू होणार आहे? मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एकदा त्याला वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालं. काल मिटिंग झाली त्यात परवानगी नाही भेटली का? कल्पना नाही, प्राप्त झाल्यानंतर अद्याप मला मिळालेली नाही, मला कल्पना नाही, मी त्याचा सदस्य नाही आहे. बरं. तर अशा प्रकारे या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त यांचा या ठिकाणी लोणार सरोवराबाबत आढावा बैठक संपन्न झाली आणि या आढावा बैठकीत त्यांनी बोलताना अनेक चर्चा केली असं आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे. परंतु हा दौरा आहे, दौरा म्हणजे दौराच राहील का याबाबत काही पुढच्या सुधारणा होतील हे आता काळच ठरवेल. मी रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी लोणार, बुलढाणा.